तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल भंडार. तर मित्रांनो, आज आपण थंबनेलमध्ये पाहिलेच असेल की आपल्या सर्व जमिनीचे फेरफार उतारे आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. मित्रांनो, आता आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही, त्यासाठी कुठल्याही तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. जेवढे काही इथून मागचे 1945 पूर्वीचे देखील जेवढे फेरफार उतारे असतील तेवढे आपल्याला आपल्या घरबसल्या आपल्याला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा मित्रांनो, खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. आज सर्व जुने फेरफार उतारे आपल्याला घरच्या घरी मिळणार आहे, कुठेही न जाता. हे बघा, आपण बघू शकता असा आपला फेरफार असतो, तो आपल्याला आज आपण इथे डाउनलोड करणार आहोत मित्रांनो. तर चला मग वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही. चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. प्रथम मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत गुगल क्रोमला गेल्यानंतर मित्रांनो, आपण या इथे न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपण आपलं नाव पहिलं टाकायचं आहे. या इथे आपलं नाव टाकायचं आहे, आपलं फर्स्ट नेम टाकायचं आहे मित्रांनो. फर्स्ट नेम टाकल्यानंतर आपलं मिडल नेम टाकायचं आहे. त्यानंतर आपलं लास्ट नेम टाकायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपण जेंडर सिलेक्ट करायचं आहे, आपलं मेल फिमेल काय असेल ते. त्यानंतर मित्रांनो, आपण इंडियन मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो, आपण इथं खाली या ठिकाणी आपलं ऑदर म्हणून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे आपला, जो आपला ईमेल आय डी चालू असेल रिसेंटली तो मेल आय डी आपल्याला टाकायचा कृपया. त्यानंतर आपल्याला आपली जन्मतारीख डेट ऑफ बर्थ टाकायची मित्रांनो. या ठिकाणी आपण डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर मित्रांनो, डेट ऑफ बर्थ टाकायची. आपली मेल आय डी टाकल्यानंतर आपण लगेच डेट ऑफ बर्थ टाकणार आहोत. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर XYZ तुमची जी असेल ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची. त्यानंतर मित्रांनो, पुढं खाली क्लिक केल्यानंतर आपला ॲड्रेस टाकायचा आहे. तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस जो असेल तुमचा तो ओरिजिनल टाकायचा आहे मित्रांनो, जेणेकरून कुठलीही गडबड होणार नाही. त्यानंतर मित्रांनो, ॲड्रेस टाकल्यानंतर फ्लोर नंबर, बिल्डिंग नंबर, त्यानंतर आपलं पिनकोड, स्ट्रीट, त्यानंतर आपला रोड, लोकेशन आणि लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर आपला एरिया टाकायचा आहे, सिटी, तुम्ही ज्या सिटीमध्ये राहतात ती सिटीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपला गाव, ज्या गावात आपण राहतो त्या टाकायचं आहे. डिस्ट्रिक्ट ॲटोमॅटिक महाराष्ट्र ॲटोमॅटिक करायला असेल. त्यानंतर मित्रांनो, लॉग इन आय डी आपण जो आपल्याला हवा आहे तो आपण टाकायचा आहे, जो आपला याआधी बनलेला नसेल. त्यामुळे आपण विचारपूर्वक आपला लॉग इन आय डी टाकायचा आहे. आता मी टाकतोय 4999, माझा फेवरेट नंबर आहे, तर मी हा टाकला. त्यानंतर मी चेक अवेलेबिलिटी क्लिक केलं तर माझा घेतला आहे. त्यानंतर आपल्याला स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो, ज्यामध्ये एक कॅपिटल अक्षर असेल, बाकीचे स्मॉल लिपी आणि एक न्यूमरिकल साईन आणि सिम्बॉल असा पासवर्ड, स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला एक क्वेश्चन विचारला जाईल, कुठला बी एक सिक्युरिटी क्वेश्चन राहील, तो आपण चूज करायचा आहे. त्याचा ॲन्सर आपण स्वतः लिहून ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण लॉग इन करायचं आहे. कॅप्चा कोड फिलअप करून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला लॉग इन आय डी पासवर्ड तिथे जनरेट होईल, ॲटोमॅटिक आपण सेव्ह करायचा आहे मित्रांनो. हा कॅप्चा कोड फिलअप केल्यानंतर आपण सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपला लॉग इन आय डी पासवर्ड सेव्ह होईल. सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण क्लिक हिअर लॉग इन इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपला लॉग इन आय डी पासवर्ड आपला इथं ॲटोमॅटिक आलेला आहे. जर नसेल आलं तर आपण स्क्रीनशॉट मारून ठेवला आहे, त्याच्यातून आपण टाकायचं आहे. त्यानंतर कॅप्चा कोड फिलअप करायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं आपला तहसील कार्यालयाचे आपल्याला सातबार फेरफार काढायचे आहे. त्यामुळे आपल्याला तिथं कार्यालय तहसील निवडायचं आहे, तहसील ऑफिस. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे, आपला डिस्ट्रिक्ट तुमचा जो असेल तो.
त्यानंतर मित्रांनो आपला तालुका निवडायचा आहे. आपला तालुका निवडल्यानंतर आपलं गाव, हे बघा आपण इथं तालुका निवडायचा आहे, त्यानंतर आपला गाव निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो गाव निवडल्यानंतर आपण बघू शकता इथं दस्तावेज ऑल मॉड्युलेशन 712 तर आता मित्रांनो मी तुम्हाला जुन्यातला जुना 712 काढून दाखवतोय. हे बघा 712 क्लिक केला आपण. 712 क्लिक केल्यानंतर मित्रांनो 712 क्लिक केल्यानंतर मी गट नंबर टाकतोय 245 गट नंबर. सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो एकदम जुन्यातला जुना 712 उतारा इथं तुम्हाला दिसू शकतो. मित्रांनो हे बघा 245 गट क्रमांक. त्यानंतर मित्रांनो आपण बघू शकता 1945 1949 या सालचा तो 712 असणार आहे. आपण व्ह्यूज या बटनावर क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला PDF फॉर्ममध्ये डाउनलोड होतो मित्रांनो. हे बघा मित्रांनो व्ह्यूज या बटनावर क्लिक केल्यानंतर प्रिंट डाउनलोड झालेली आहे. आपण ही कोणाला शेअर देखील करू शकतो, याची प्रिंटआउट देखील काढू शकतो. हे बघा हा असे एक नाही 2 1949चा एक काढला आहे आपण, 1945चा एक काढला आहे. त्यानंतर आणखी नव्यातला नवा 1961चा एक काढला आहे. तर हे बघू शकता आपण मित्रांनो हे जुना 712 आहे. सर्वात जुना 712 आपल्याला या वेबसाईटवरून मिळतो. त्यानंतर मित्रांनो आपण परत रिसेट या बटनावर क्लिक करायचं आहे. रिसेट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपण रिफ्रेश केलं आहे पुन्हा. त्यानंतर आपण रिसेट या बटनावर क्लिक करणार आहोत. रिसेट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत आपल्याला तहसील निवडायचं आहे. त्यानंतर परत डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. डिस्ट्रिक्टनंतर पुन्हा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर पुन्हा गाव निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला मित्रांनो गाव निवडल्यानंतर आपलं ओल्ड मॉड्युलेशन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपला फेरफार नंबर इथं आपल्याला दाखवत आहे 9770 यापेक्षा आधीचे फेरफार नंबर जुने तुम्हाला मिळणार आहेत. बाकीचे तुम्हाला दुसऱ्या वेबसाईटवर मिळणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. या आधीचे फेरफार नंबर आपल्याला मिळणार आहेत. त्याच्या आधीचा आपल्याला फेरफार नंबर आहे मी आता टाकतोय 7373 हा फेर नंबर मी टाकतोय. आपण पाहू शकता तर बघा इथं आलेला आहे 7373 2005 सालचा हा फेर नंबर आहे. हे बघा 2005 सालचा. व्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा ती PDF डाउनलोड आहे मित्रांनो. हे बघा आपण बघू शकतो 72 आणि 72 असे 2 फेर आपल्याला मिळाले आहेत. तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी